प्रिन्सिपल म्हणून तू आता काम करतेस, बरोबर आहे. चॅट जीपीटी सगळेच जण वापरतात. चॅट जीपीटी एक उदाहरण झालं, ओके. पण असाइनमेंट चॅट जीपीटी वरती केल्या जातात, एसेस चॅट जीपीटी वरती लिहिले जातात, क्वेश्चन्सची आन्सर्स चॅट जीपीटी वरती मिळतात, ओके. आणि तसं ते उतरवलं जातं, ओके. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा असं काही नव्हतं. आपण खूप रिसर्च करायचो एखाद्या नवीन टॉपिक बद्दल, जेव्हा आपल्याला काही हवं असेल तेव्हा, आणि खूप वाचायचो आपण. बरोबर. तर माझं करिअर अख्खं वाचनामध्ये आहे. सो ॲज अ प्रिन्सिपल, भले यू आर अ प्रिन्सिपल ऑफ अ प्री प्रायमरी अँड प्रायमरी, यू कॅन ऍड युअर एक्सपिरियन्स अबाउट द सेकंडरी चिल्ड्रन ऑल्सो, की रीडिंग ह्याच्याकडे कसं बघितलं जातं? रीडिंग ह्याच्याकडे ना फक्त अकॅडमिक बुक्सचं रीडिंग असं बघितलं जातं. ओके. मी आत्ताच एक छान प्रोजेक्ट दिलेला, वायवासाठी एक टॉपिक दिलं होतं मी, की माय फेवरेट बुक. मी जसं प्री प्रायमरीची प्रिन्सिपल आहे, तसं ग्रेड 5, 6, 7 ला मी इंग्लिश पण शिकवते. सो मी ग्रेड 7च्या मुलांना वायवासाठी टॉपिक दिलं होतं की यू आर गोइंग टू स्पीक अबाउट युअर फेवरेट बुक. माय मोटो वॉज की त्यांनी बुक वाचलं पाहिजे, त्या निमित्ताने कुठलं तरी अपार्ट फ्रॉम दर अकॅडमिक्स. त्याच्यात एक किस्सा असा झाला की एका मुलाने मला सांगितलं माय फेवरेट बुक इज माय इंग्लिश टेक्स्ट बुक. आता दॅट बॉय इज सिन्सिअर, त्यांनी तेच सांगितलं जे तो करतोय, कारण का त्यांनी कुठलं बुक वाचलंच नाहीये. सो बेसिकली मुलं वाचत नाहीत अकॅडमिक्स बुक सोडून, पण आमच्या स्कूलची एक खासियत आहे की आम्ही त्यांना रिसर्च करायला लावतो. आमच्या स्कूलमध्ये त्यांना मोडी, ब्राह्मी, प्राकृत ह्या स्क्रिप्ट सुद्धा शिकवल्या जातात. त्याच्यामुळे इंडिक स्टडीज नावाचा आमच्याकडे एक सब्जेक्ट आहे. सो आपल्या ज्या स्कूलच्या मॅनेजिंग डिरेक्टर आहेत प्रतिमा गुप्ते, त्या स्वतः एंडोलॉजिस्ट आहेत. सो त्या मुलांना रिसर्च ओरिएंटेड काम करायला शिकवतात. आम्ही मुलांना हे सांगतो की अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स तुम्ही रिसर्च केलाच पाहिजे, तरच तुम्हाला नॉलेज मिळेल. फक्त अकॅडमिक्स म्हणजे आपण पुस्तकी किडा असं म्हणतो, पण त्या व्यतिरिक्त जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला गोष्टी कळणार नाही, बाहेरचं तुम्हाला ज्ञानच मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, पण ते इट इज व्हेरी मच लॅकिंग. कारण का अशी काही हुशार मुलांची टोळी असते जी रिसर्च करते, पण एक टोळी अशीही असते की जे सगळंच्या सगळं उतरवते आणि त्या लँग्वेजवरनच आपल्याला कळतं की हे बाबा तू कॉपी केलंय. सो वेन एव्हर वी आर चेकिंग द बुक्स आम्हाला कळतं ही लँग्वेज गुगलची आहे. सो अगेन आम्ही ते रिपीट करतो की नाही, हे मला तुझ्या शब्दात हवंय, आणि हे सगळीकडे चालतं. त्याच्यामुळे मला खूप कळकळीने सांगावं असं वाटतं की नाही, अपार्ट फ्रॉम युअर अकॅडमिक्स बुक्स तुम्ही रिसर्च केला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. वेगवेगळ्या बुक्स तुम्ही वाचल्या पाहिजेत, रेफर केल्या पाहिजेत. फक्त आम्ही म्हणतो म्हणून नाही, पण तुम्हाला काय पटतंय, तुम्हाला काय कळतंय हे तुम्ही रेफर करा वेगवेगळ्या बुक्समधनं, तरच तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. सो त्यांनी रिसर्च करणं खूप गरजेचं आहे, वाचलंच पाहिजे. पण कुठेतरी आई बापच वाचत नाहीत म्हटल्यावरती मुलं कशी वाचतील? हो ना. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आईबाबांनाच माहिती नसतात. आई बाबाच खूप इझिली सगळं गुगल करतात, चॅट जीपीटी करतात आणि मुलांना देतात. म्हणजे मलाही हे माहिती नव्हतं. माझी मुलगी आता 10th मध्ये समरी बुकची समरी तिला गुगलवर मिळते. वाय शी विल रीड द बुक? आपण सांगतोय की बुक वाच, मम्मा बुक वाचते, तू पण वाच, पण तिला जर सगळं जर बुकमध्ये असाइनमेंटमध्ये काही लिहायचंय तर ती तो वेळ घालवणारच नाहीये. ती म्हणते मम्मा मला रेडीमेड सगळं मिळतंय. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. खूप इझिली अवेलेबल आहेत गोष्टी, पण हे अगेन अँड अगेन जितकं आपण बोलू, परत परत त्यांना सांगू, तेव्हा त्यांना ती सवय होईल. एकदा सांगून ह्या गोष्टी होणारच नाहीयेत. रिपीटेडली आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील, तरच होणार ते. मी ना काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमध्ये गेलेलो आणि मला तिथे 1.5 तास बोलायचं होतं. ओके. मला टॉपिक काय दिलेला, वाय यू शुड रीड आउटसाइड टेक्स्ट बुक्स. आणि साधारण एक 150-200 मुलं माझ्या समोर बसलेली. आय वॉज शॉक्ड. 99% मुलं ही टेक्स्टबुकच्या बाहेर वाचतच नाहीयेत. जेम्स बॉन्ड सारखा पिक्चर हा पुस्तकावरनं आलाय हे त्यांना माहितीच नाही माहिती. कॉलिन हुवर आज इंटरनॅशनली एवढी फेमस ऑथर आहे, माहितीच नाही त्यांना. इट्स अ व्हेरी सॅड थिंग. खरंच आहे. पण कुठेतरी आपल्या माध्यमातनं हे आलं पाहिजे की वाचलं पाहिजे, पुस्तकांच्या बाहेरचं वाचलं पाहिजे. ॲज अ पर्सन हु हॅज डन हिज करिअर इन बुक्स,
ॲज अ पर्सन हू इज मेकिंग द नेक्स्ट जनरेशन, कुठेतरी ते आपल्याकडनं झालं पाहिजे. झालं पाहिजे. आणि याच नोटवरती मला असं वाटतं सोबती आज आपण इथे थांबूया. नक्कीच. गप्पा मारायला बसलो तर कितीही गप्पा होतील, पण वेळेचं बंधन दोघांनाही आहे. कुठेतरी आज इथेच थांबूया आणि नवीन पुस्तक आल्यावरती परत यायचं इथे गप्पा मारायला. नक्की नक्की 100%. थँक्यू सो मच. मला you. इथे बोलवलं, आपण छान गप्पा मारल्या. मला खरंच खूप आवडलं की आपण अनेक पैलू बघितले पेरेंटिंगचे. पण म्हणजे मी नेहमी म्हणते की कुठल्याही प्रश्नाला ना एक स्पेसिफिक असं उत्तर नसतं, आणि जर उत्तर जरी असेल तर त्या उत्तराला पण अनेक पैलू असतात. सो तसंच पेरेंटिंगचा भाग आहे. पेरेंटिंग ही खूप वेगळी जर्नी आहे. त्या पेरेंटिंग जर्नीचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामुळे हा टॉपिक नेव्हर एंडिंग आहे. आपण 2 काय आपण 5 तास जरी बसलो तरी हा विषय संपण्यासारखा नाहीये. कारण का, आणि ती काळाची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या विषयावरती ना चर्चा व्हायला पाहिजेत, चर्चासत्र व्हायला पाहिजेत, वर्कशॉप, सेमिनार्स आपल्याला जितकं घेता येतील तितकं आपण घेतलं पाहिजे. कारण का जोपर्यंत आपण बोलणार नाही, लोकांना गोष्टी कळणार नाही. आणि आपण फक्त मग आपल्या दोघांमध्ये किंवा एका भिंतीत राहून नाही चालणार आहे. जर आपल्याला वाटतंय की मुलांमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, पेरेंट्सना या गोष्टी कळल्या पाहिजेत, तर वारंवार ह्या विषयाबद्दल बोलणं पण तितकंच गरजेचं आहे. सो आपण नक्की परत भेटू, नक्कीच बोलू या विषयावर पुन्हा. नक्कीच नक्कीच. तर अशी आमची मैत्रीण, जिच्या बरोबर आत्ता आपण भरपूर गप्पा मारल्या, पण आत्ता कुठेतरी थांबतोय. पण असेच वेगवेगळी पुस्तकं, त्यांचे ऑथर्स, फक्त पुस्तकं आणि ऑथर्स नाही तर पुस्तकांच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक लोक, असं आपण पुस्तकं आणि बरंच काही या माध्यमातून तुमच्यासमोर आणत असतो. आमचा मराठी मूड चॅनल तुम्हाला आवडतोय, हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आज इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.